नमस्कार शेतकरी बंधूंनो. बऱ्याच वेळा फोन येतात महाराष्ट्रातून अनेक शेतकऱ्यांचे की फार्मर प्रोड्युसर कंपनी करायची आहे. ही कंपनी कशी तयार करायची, कोण तयार करू शकतो आणि याचे काय फायदे होऊ शकतात. आजचा एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी थोडंसं तुम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनी याविषयी माहिती घेत आहोत. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करण्याच्या अगोदर ती कंपनी आपल्याला कशासाठी तयार करायची आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे, कोणत्या व्यवसायासाठी ही कंपनी तयार करतो आहे, याचंसुद्धा आपल्याकडे एक नियोजन किंवा माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पार्ट येतो की कंपनी तयार करत असताना आपण काय व्हिजन ठरवतो आहोत. व्हिजन म्हणजे काय की साधारणतः पुढच्या 5-10 वर्षामध्ये, 20-25 वर्षामध्ये ही कंपनी आपण कुठे घेऊन जाणार आहोत, ही कंपनीच्या माध्यमातून कोणकोणते व्यवसाय आणि कोणकोणत्या सर्व्हिसेस, कोणकोणत्या सुविधा आपण या माध्यमातून देणार आहोत, हा सुद्धा एक पार्ट खूप महत्त्वाचा असतो. त्याच्या पुढे आता ही कंपनी कशी तयार करायची, कोण तयार करू शकतो. तर ही कंपनी जी असते फार्मर प्रोड्युसर कंपनी, ही कोणताही शेतकरी ज्याच्या नावाने 7/12 असेल आणि तो भारताचा नागरिक असेल, असा कोणताही व्यक्ती हा फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करू शकतो. यासाठी 10 शेतकऱ्यांची आवश्यकता असते. त्यांचे काही डॉक्युमेंट आवश्यक असतात. KYC डॉक्युमेंट जसं की पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो, 7/12, चालू महिन्याचं बँक स्टेटमेंट, ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट जे की आम्ही तयार करून देत असतो आणि ते आपण आपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडून सही शिक्का घेत असतो. अशा पद्धतीने डॉक्युमेंट लागतात. त्याचबरोबर सर्व 10 व्यक्तींचे मोबाईल नंबर, ईमेल ID लागतात. सर्व 10 व्यक्तींच्या डिजिटल सिग्नेचर करण्याची एक प्रोसेस असते, ती आपल्याला करावी लागते. त्यानंतर जे काही 5 व्यक्ती आहेत, ते 10 पैकी 5 व्यक्ती, त्यांचे DIN नंबर म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर तयार होतो. MOA आणि AOA म्हणजे ठराव आणि घटना या तयार होत असतात. ॲक्च्युली तो एक फॉर्मॅट असतो, त्याच्यावरती सर्व आपल्या 10 व्यक्तींचे असंही शिक्के वगैरे होतात. आणि त्यानंतर हे सर्व जे काही डॉक्युमेंटेशन आहे, KYC डॉक्युमेंट, DSC, DIN स्टॅम्प, MOA, AOA, हे सर्व डॉक्युमेंटेशन आपण MCA मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर या सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अंतर्गत रजिस्टर करत असतो. नोंदणी होत असते. याच्यासाठी एक नावाची सुद्धा आवश्यकता असते. जे नाव नोंदणीकृत आहे ते आपल्याला मिळत नाही, काहीतरी युनिक नाव आवश्यक असतं. त्या पद्धतीने आपल्याला हे एक नाव सुचवणं गरजेचं आहे. हे सर्व अपलोड झाल्यानंतर मग आपल्याला कंपनी गव्हर्नमेंटकडनं MCAकडनं रजिस्टर होते. आपल्याला त्याचा इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट, पॅन कार्ड, टॅन नंबर, सीन नंबर आपल्याला मिळतो. आणि त्यानंतर आपल्याला कंपनी तयार झाल्यावरती बँकेत अकाउंट ओपन करायचं आहे. कोणत्याही प्रायव्हेट बँकेत किंवा नॅशनलाइज बँकेत आपण अकाउंट ओपन करू शकतात. अकाउंट ओपन झाल्यानंतर त्याच्यात 1 लाख रुपये ही पेडअप कॅपिटल आपण जमा करतो. म्हणजे जे काही आपले 10 व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून ही एक पेडअप कॅपिटलची निर्मिती होत असते. आणि त्यानंतर आपली ही कंपनी जी आहे तिचा अंतर्गत आपण व्यवसाय करू शकतो. अशा पद्धतीने एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला कंपनी तयार करता येते. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये साधारणतः 600पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या या कृषी भूषण फेडरेशनच्या अंतर्गत नोंदणी केल्यात. आम्ही फक्त कंपनी नोंदणी नाही करत, तर कंपनी नोंदणी झाल्यानंतर त्या कंपनीचा आवश्यक असलेला बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक लोन, सबसिडी, लायसन्स, मार्केट लिंकेज, IT सपोर्ट्स, एव्हरीथिंग, म्हणजे एका व्यावसायिकाला, एका ॲग्रिकल्चर व्यावसायिकाला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी आम्ही अंडर वन रूट आमच्या अंडर सर्व तयार होत असतं. सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आजवर अनेक कंपन्यांच्या स्वतःचे एक मोठे व्यवसाय आहेत. काही कंपन्या तर अगदी 20-25 करोडपासून तर 100 कोटीपर्यंत सुद्धा गेलेल्या आहेत. अशा हा कंपन्यांचा विस्तार आपल्याला करता येऊ शकतो. यासाठी एक सक्षम नेतृत्व असलेले लोक आवश्यक आहेत. त्याचबरोबर एक चांगलं व्हिजन आवश्यक आहे आणि नेहमी आपल्याला अपडेट राहावं लागणार आहे. अपडेट आणि अपग्रेड झालं तर आपण आपल्याला पुढे घेऊन जाता येऊ शकतो. त्यासाठी लर्निंग हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तुम्हालासुद्धा जर समजा एखादा कृषी व्यवसाय करायचा आहे किंवा शेतकरी उत्पादक कंपनी करायची आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. किंवा तुमची कंपनी आहे परंतु ती कंपनी फारशी पुढे जात नाही आहे, वाटचाल करत नाही आहे, तिचे काही व्यवसाय नाही आहेत किंवा काही अडचणी आहेत, तर तुम्ही आमच्यासोबत शेअर करून आम्ही त्याच्यामधून काही मार्ग काढून तुमची कंपनी 100% पुढच्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. यासाठी आमची सर्व मदत असते. जर समजा तुम्हाला काही मदत लागत असेल तर नक्की तुम्ही आमच्या टीमशी संपर्क करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.